सर 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 थोडं महत्वाचं बोलायचं होतं. काय बोल आता लवकर. सर आईसाहेब तुम्हाला काय बोलल्या की का त्या प्रोड्युसरने फिल्म बंद केली? बंटी, आज बंद पडलेल्या फिल्म बद्दल नाही बोलायचं. जी फिल्म सुरू होणार आहे त्याबद्दल बोलूया. चल तूही चल. सर अहो तुमच्या करिअरला पहिल्यांदा धक्का बसलाय आणि एक मॅनेजर म्हणून माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ते. तेव्हा मी मोहिनीच्या घरी येण्यापेक्षा मी माझं काम प्रिपेअर करणार आहे. काही कामच नाही आज, काय करणार? सर मी माझ्या सोर्सेस कडून असा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहे की आपली फिल्म बंद पडण्यामागे त्या एक बोटेने नेमका काय झोल केलाय. बॉस मी आहे का तू आहे? तुम्ही मी सांगतो ते करायचं. काय ना बंटी, फक्त मला शहाणपणा शिकवणं, बोलवच्चन देणं हे काम नाही ते. कधी कधी काही इव्हेंट्स माझ्या बरोबर विटनेस करणं हे सुद्धा काम आहे तुझं. लग्नाला चल, लग्न लागू दे, मग कर की कामं. त्या एक बोटीला एक्सपोज कर. आईचंही सांगितलंय तुला, लक्षात आहे ना? खूप काम आहेत तुला, हे कर, पण नंतर. आत्ता लग्न इम्पॉर्टंट आहे आणि ते तू माझ्या बरोबर अटेंड करायचेस. इट्स अन ऑर्डर. सर पण तुम्ही त्या लग्नासाठी एवढे एक्साइटेड का आहात? कळेल सर, अभी बाकी है मेरे दोस्त. चला मुहूर्त आहे पिक्चरचा. अरे इथेच काय नाचतोयस तू? अरे हो ना बाबा बाजूला. सर मला फक्त 2 मिनिटं द्या. अशी गर्दी पांगवतो नाही. मस्त नाचतायत, एन्जॉय करतायत, करू दे की. तसंही घर लांब आहे अजून. सर गर्दी बाजूला झाली की नाही आपण लवकर पोहोचू ना. काय करायचं आणि लवकर पोहोचू? आणि मग उद्या न्यूज येणार या आरकीने त्याच्याच को ऍक्ट्रेसच्या घराची लग्नाची वरात उधळून लावली. कशाला? नाचू दे, करू दे एन्जॉय. आता आलोय ना लग्नात, बघत बसायचं, पॉपकॉर्न खाऊ, फिल्म बघू. काही नको करू. काय झालं साहेब? आम्ही आमची पॉश गाडी सोडून तुझ्या रिक्षात कशाला बसलोय? लवकर पोहोचायचे म्हणून ना. एक काम कर, आम्हाला पोहोचले ना तर रिक्षा लाव बाजूला आणि बस डान्स करीत. अर्ध्या तासात पोहोचू आम्हाला तिथं. अहो साहेब एवढं कशाला लोड घेतायचा? आत्ताच्या लग्नामध्ये आहे ना काही पॉईंट नसते बघा. निव्वळ शोबाजी बघा. त्या बापाला पडलेल्या नसत्या आणि त्या पोरासने पण काय पडलेलं नसतंय. तुम्हाला आयडिया देतो साहेब. त्या बापाला आहे ना खालच्या खाली भेटायचं, पाकिट द्यायचं, आपलं थोबाड वाकड तिकड करायचं आणि ती शिल्पी काय ते काढायची, पाकिटच्या डबल वारपायचं, बेकार द्यायचं आणि निघून जायचं साहेब. द्या टाळी. गाव कोणतं तुझं? तालुका पलूस आणि पोटा पाण्यासाठी मुंबई बघा. तालुका पलूस. एवढा तालुका आहे त्याच्यापेक्षा लय बोलतो. रिक्षा बाजूला घे. आ रिक्षा बाजूला घे. अहो साहेब अजून पोहोचलेलं नाही आपण. रिक्षा बाजूला घे म्हणते तर. टपली मारली डायरेक्ट. थांबा.
थांबा तुम्हाला दाखवतो मी. गाडी चालवता चालवता तुम्ही टपली मारताय. हो काय तुमचं डोकं बिकं फिरले का नाही? रनिंग मध्ये टपली मारताय तुम्ही. बरोबर टायमिंग टपली मारली बघा. माझ्यासारख्या माणसाला असंच पाहिजे. काय टायमिंग साधलंय साहेब तुम्ही. ए चले चल. हो हो अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही चालवणार काय? हा चला म्हणा बिंदास. पण एसी नाही साहेब गाडीमध्ये. चले एसी नाही चल बरं. आई बाबा या. ही मोहिनी. आरके सर आणि या लग्नाला. देवा 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 देवा, काय तो गोंगाट, काय ती माणसं. काय रे नवरा मुलगा कधी असा बुलेटवर येतो का? ते किती उकडतंय मला. बाप रे अंगाची नुसती लाही लाही झालीये माझ्या. आणि काय हो याचं चाळीत लग्न कोण करतं? यांच्याकडे पैसे नाहीत काय? नाही म्हणजे मंगल कार्यालय वगैरे घेऊन लग्न करायचं ना. अगं आई, अगं याच चाळीच्या माणसांमध्ये आरके सारखा मोठा स्टार पण आलाय आणि बघ तो सुद्धा एन्जॉय करतोय. म्हणजे यांचं काहीतरी स्टेटस असेल ना. सारखी काय कटकट करत असतेस ग? तू गप गा, तुला काय कळतंय? अरे तू काय तोंड पाडून बसलायस? जा नाच मोहिनी बरोबर. नाही नको. अरे काय नको? अरे जा अगं जा. मोहिनी, मोहिनी खूप सुंदर दिसतेस तू. काय? मोहिनी तू खूप सुंदर दिसतेस. थँक्यू. हा अरे तू कधी आलास? नाचून नाचून घाम आला एवढा वेळ झाला. अरे दिसलाच नाहीस मला. हा इग्नोर करायचं ठरवलं तर कसं दिसणार? आरके सर दिसले ना. अरे ते समोरच नाचत होते. तू कुठे होतास? तोच तर प्रॉब्लेम आहे. मी नेहमी मागेच राहतो. चला मुहूर्ताची वेळ जवळ आलेली आहे. चला महेंद्रराव या पाटावर या. वधूला सुद्धा आणा. चला मुलीकडच्या नातेवाईकांपैकी कोणतरी अंतरपद धरायला या. मुलीच्या बाजूने अंतरपद धरायला कोणीच नाही का? हो आता दुसरं टोक कोण धरणार? आम्ही धरलं तर चालेल का?
बस रे, बस बस. तुम्ही मुलीच्या नात्यात लागतात का? हा नात्यात आहे. नात्यात मी शालिनी देवीचा नवरा लागतो. घटस्फोट न झाला. प्रतापराव मोठा गेम झाला राव. बाबा कोण बोललं बाबा? बाबा कोण बोल? कोण बोललं? बाबा कोण बोल? शेवटी खाल्ल्याघरचे वासे मोदवेसच ना तू. म्हटलं इतके दिवस नॉर्मल कशी वागत होतीस तू घरची, की कसा कॉन्टॅक्ट केलास त्या माणसाला तू? काय तू सीरियस? मी नाही केला कॉन्टॅक्ट. मला नाही माहिती ते कसे आले. सांगा ना बाबा कोण बोललं? येऊन नक्की आमच्या कार्तिक राजाचा आवाज होता. बोला ना कोण बोललो? कोण बोललो? बाबा कोण बोललो? कार्तिक राजे. शालिनी देवी, एवढं मोठं नाटक करायची काय गरज? काय कमी केलं आम्ही तुम्हाला? बायकोचं मान दिलं, जीवापाड प्रेम केलं तुमच्यावर. घरदार, जमीन जुमला, पैसा अडका समजा मावळून टाकले तुमच्यावर. प्रतापराव नरसिंहच्या पत्नी म्हणून केवढा मान होता तुम्हाला. राणी सारख्या जगत होत्या. लक्ष्मीनारायणासारखा जोडा शोभत होता आपला. मग त्या सुखी संसाराला लात मारून यायची काय गरज होती? या आम्हाला सोडून निघून आले मुंबईला. आम्ही बी आलो माग मागे यांच्या. काय नाटक केले? कटराखाली चिरडून मेल्या. बरं या मेल्या तर मेला, पण आमच्या पोरी बोलून मी नाही. हो देवा, देवा काय नाटक केलं या बायांनी? काय केलं बाय? वाटोळं करून टाकलं माझं. माझ्या पोरींना माझ्यापासून जोडून माझ्या आबरूचे लागतं येशीवर टांगून काय मिळवलं शालिनी देवी? काय मिळेल शालिनी देवी? कपाळी गोटो म्हणतात तो काय खोटो नाही. आणि यो माणूस शालिनीचा घो म्हणजे नवरा नवरा. आणि ह्याला फसवून ही बाई पळून गेली. रडता बघ किती हो माणूस. आणि आपल्याला काय वाटायचा, आपण ह्यांना ओळखतो. कोणाची नियत कशी असतात ना ती काय सांगता येत नाही. काय ग चालू, 2-2 नवरे? काय रे मुकुंद, अरे या बाईचे 2-2 नवरे? आई हो नाही हो, काय नाही. प्रतापराव नरसिंह, हो हिंमत कशी झाली रे पुन्हा आमच्यात येण्याची? मागच्या वेळेला कसा हाकलून लावला होता तुला आठवत आहे ना? आणि ते तुझीच बंदूक तुझ्याच डोक्यावर लावून तेव्हाच तुला वॉर्न केलं होतं.
हे तुझं अमरापूर नाही. वाटेल तसा वागशील आणि इकडचे लोक गपगुमान ऐकून घेतील नाही. हे मुंबई आहे, मुंबई. आणि इथे कायद्याचा नियम चालतो. आणि त्याच कायद्याचा मान राखण्यासाठी ना त्या दिवशी तुला जिवंत सोडलं होतं रे. पण कुत्र्याची शेपूट वाकडी ते वाकडीच. केलीस ना पुन्हा तीच चूक. हा महेंद्र एकच मिस्टेक पुन्हा पुन्हा नाही करत. बघितली का? बघितली? या नालायक माणसाची मुजुरी बघितली? कसं बोलतोय तोंडावर सांगतोय काय याने त्याची बंदूक दाखवून गुंडागर्दी केली रे आमच्या बरोबर. आणि आमच्या बायकोला आणि पोरीला सगळं घेऊन नाही जाऊ दिलं रे या माणसाने. लय लबाड माणूस नाही हो. तुम्हीच बघा कोण कोणाला दमदाटी करतोय बघा तुम्ही त्यात. शांतारा, बघा साहेब, आम्ही गावाकडची बोळी बापडी माणसं. ही दादागिरीनं हा नंबर आम्हाला जमत. फक्त साहेब, ही एक खूप कारखाना. माझी बायको पोरं तुमच्या तावडीत आहेत, तेवढी या गरीबाच्या पादरात घाला साहेब. पादरात घाला गरीबाच्या. माझा जीव गेला ना तरी मी हे करणार नाही. कारण आता तुझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. संबंध नाही? हे बघा साहेब, तुम्ही परत एकदा खोटं बोलता. माझ्याकडे पुरावा आहे. हे बघा. आता तुम्हीच बघा, तुम्हीच सांगा. बघा बघा. आम्ही गावाकडची आडानी गोळी बापडी माणसं. तुम्ही आमच्या शब्दावर विश्वास ठेवू नका. पण तुमचे डोळे आहेत ना, ते डोळे खरं सांगतात. तुम्हाला पटलंय खरं काय आहे आणि खोटं काय. हे हे केव्हा घडलं हे मी सांगू शकतो. 22 फेब्रुवारी 2004 12:26 टाइम होता. तसा आमच्या लग्नाचा मुहूर्त 12:20 होता. पण सगळे विधी झाले. त्याच्यानंतर आम्ही थोरा मोठ्यांच्या पाया पडायला गेलो. पाया पडून असं उभा राहिलो होतो तेव्हा ह्यो फोटो काढला. हाय ना शालीन देवी. साहेब, तुम्ही असताल मुंबईचे मोठे गँगस्टर, पण आमच्या फॅमिलीची अशी परवड करू नका हो. 22 वर्षांनी आम्हाला आमची फॅमिली आवडली. असं नका करू. आमच्या लेकीने 22 वर्षांनी हाक मारली आम्हाला. त्यांनी मारलेला बाबा बाबा असा आवाज कानात घुमतो. कार्तिक राजे, कार्तिक राज, कार्तिक राज, कार्तिक राज, कार्तिक राज. साहेब माझ्या कार्तिक, मला फक्त एकदा भेटू दे. कार्तिक राज, कार्तिक राज. तुम्ही मला म्हणलात मी येते म्हणून. तुम्ही वाट बघा. तुम्ही नाही चालले. तुमच्या वाटाकडे डोळ लावून बसलो होतो मी. माझी लेक आहे. तुझी लेक आहे. कार्तिक राजे, मला वाटलं तुम्ही आज न उद्या येतात म्हणून, पण तुम्ही नाही आल्या.
नाही, ही माझी बहीण आहे सख्खी रश्मी. मुकुंदराव रामराव. कार्तिक राजे येत आहे तुम्ही. कुठे गेले आमचे कार्तिक राजे? आमचे कार्तिक राजे कशा दिसतात, त्याचा आवाज कसा आहे याचा आम्हाला माहित नाही. एका बापाचं केवढं मोठं दुर्दैव आहे. मस्त करताय. काय बेरिंग आहे बघ. कार्तिक राजे, ओ कार्तिक राजे. मॅम, मी कार्तिकी बोलते. तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही माझी मदत कराल. माझी सावत्र आणि तो माणूस ते लग्न करतायत. काही झालं तरी ही इन्फॉर्मेशन आपण बाबांना कळवायलाच हवी आहे. बरं ठीक आहे, मी कळवेन त्यांना. पण मी तुला मागेच सांगितलं होतं, ह्या जगात कुणीही कुणासाठी फुकट काही करत नाही. मी आता मदत करेन तुला, पण तुलाही माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल. अग्रीड? ओके मॅम, अग्रीड. कार्तिकी, होती की नाही? कार्तिकी, बाबा, मी आहे कार्तिकी. कार्तिकी, मी कार्तिकी प्रतापराव तरसे. मी आहे. तुम्हाला भेटायला येणार होते अमरापूरला. अरे बा. बाबा, ह्या लोकांनी मला ट्रॅप करून ठेवलं. ट्रॅप म्हणजे? म्हणजे अडकवून ठेवलं. अडकवून ठेवलं होतं म्हणजे डांबून ठेवलं होतं. या सगळ्यात या तुलासारख्या लेकराची काय चूक होती? काय शालिनी देवी, काय चुकी होती तिची? का बापापासून ताटातूट गेली तिची? माझं सोन्यासारखं लेक काय चुकलं तिचं? आता का तोंड गप्प आहे तुमचं? सांगा ना, सांगा. बाबा शांत व्हा. कार्तिकेय, एक मिनिट हा वहिनी. हे बघ, ह्यात तुमच्या जन्मदात्या आई साहेब. आई, हो. माझी आई. ह्या आमच्या पहिल्या पत्नी होणार असे आणि घरादाराचं मातेर झालं. नांगूर फिरला घरादारावर पार. सोडून गेल्या म्हणजे आपण पळून गेल्या. तुम्ही माझ्या सगळ्या बायका पळूनच लावा. आव सोडून गेल्या म्हणजे वर गेल्या, देवा घरी गेल्या, मेले, डेड झाले. त्या गेल्या, पण जाताना 2 वर्षाच्या लेकराचा हात माझ्या हातात देऊन गेले. म्हणले आता तुम्हीच येतील ना. आम्हाला तर कळा ना, ज्या हातात लेकराला दिलाय त्या हातानं आमचे डोळे पुसू काय लेकराला सांभाळ. मग एक दिवस लेकरू म्हणलं माझं, बाबा मला आई पाहिजे. माझं काय नाही हो,
मी माझा हक्क आयुष्य असंच काढलं असतं वंदना राजाच्या नावाने, पण या लेकराचा हट्ट म्हणून मी शालीन देवीशी आम्ही लग्न केलं. लेकराला आई मिळाली, आईला लेकरू मिळालं. काही महिन्यातच घराचं गोकुळ होईल अशी बातमी कानावर आली. शालिनी देवी पोटुशी राहिल्या. आम्हाला लय आनंद झाला, लय आनंद. आम्ही सगळे सुखात होतो. नवीन पाहुणा घरात येणार, कोणाला आनंद होत नाही हो. आम्हाला वाटलं की आमच्या घरात ताने लेकरू येणार आहे. आम्हाला तर काय सुद्धा, तुम्ही बी लय खुश होते. आम्ही दिवस रात नुसतं मंदिरातच जायचं, त्या पुढे बसायचं, म्हणायचं आमच्या बायकोला आमच्या लेकराला सुखी ठेव. एक दिवस अशीच मंदिरात गेलो होतो, कीर्तन चालू होत, भजन चालू होतं. भजनात तले रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, भक्तीत तल्लीन झालो. ती रात्र हातून आमच्या डोळ्या पुढे जशीच्या तशी. एवढ्यात एक जण पळत आला आणि त्याने ती अभद्र बातमी आम्हाला ऐकवली. कशालीन देवी आम्हाला सोडून गेल्या म्हणजे पळून गेल्या. आम्ही सेकंड टाइम बरबाद झालो. म्हणलं आता काहीच करणार नाही, काही करून त्यांना सापडवायचंच. आमचं सुखच हरवलं होतं. जग पछाडलं. आम्ही चारही बाजूला माणसं पाठवले, काही करा पण त्यांना शोधून आणा. काही दिवसांनी आम्हाला कळलं, आम्हाला पोरगी झाली, दुसरी लक्ष्मी आली घरात. आम्ही तर येण्यात झालो. मला आता काही करून यांना सापडायचं. मग कळलं का तुम्ही मुंबईत आहेत, आम्ही मुंबईत आलो. पण या माणसानी बंदुकीचा दाग दाखवून आम्हाला पळून लावलं. पण आम्ही हारलो नाही. आम्ही ठरवलं काही करून यांना माघारी आणायचंच. पण एक दिवस आम्हाला बातमी कळली, कशालिनी देवी, कार्तिकी राजे आणि आमचं तानं बाळ ट्रकखाली चिरडून गेलं. आमचं अख्खं कुटुंब ट्रक खाली चिरडून गेलं. कुठनं आवाज काढताय आता? पण तुम्हाला सगळ्यांना विसरू शकत नाही. 22 वर्ष या काळजाच्या तुकड्यांचं श्राद्ध घातलं मी, आणि ते श्राद्ध एक मिनिट, मग गर्दीत मी हारके साहेबांना बघितलं. आरके साहेब, आरके साहेब, मालक, आरके सर इथे आहेत. अरे अभिनय करतायत, करू दे की. बघितलंय त्यांनी कधीच मला. बस. अरे बंटी शेट, नमस्कार. नमस्कार आरके साहेब. ओळखला का? सांगा ना यांना, तुम्ही अमरापूरला आलते तेव्हा आमच्या घरी श्राद्ध घातलं होतं आम्ही. तुम्हाला बोललं होतं ना जेवायला, तुम्ही बी मोठ्या मनाने आलता. बघा आरके साहेब, एवढा मोठा माणूस, मोठा सुपरस्टार, कवा खोटं बोलत नाही. त्यांचं बोलणं कायम खरं असतं, खऱ्या शब्दाला जागणारा माणूस. आरके साहेब, सांगा ना तुम्ही याला सांगा, तुम्ही एकदा घरी आलते म्हणून श्राद्धाचे. नाही ठीक आहे, तुमची असं ना अडचण काहीतरी, तुम्ही फक्त हा नाही तर नाही एवढं सांगा. बरं नाही तर नुसती मान हलवा. असं फक्त हा नाही बस. घरी आलो होतो पण जेवलो नाही. या बघितलं ना, तुम्ही आले होते तिथं, तुम्ही जेवले नाही म्हणून आपल्या जरा खडाखडी झाली. पण श्राद्ध घातलं होतं, तुम्ही बघितलं. लय उपकार झाले साहेब, लय उपकार. बघा आमच्यावर विश्वास नका ठेवू,
पण एवढ्या मोठ्या माणसाच्या शब्दावर तर विश्वास ठेवताल? हे बघा, ऐका माझं. हा माणूस अगदी खरं बोलतोय. विश्वास ठेवा या माणसावर, विश्वास ठेवा. लय उपकार वहिनी, लय उपकार. मुकुंद, अरे या असल्या असल्या घरात आणलंस तू आम्हाला? आई ग शांत हो. काय शांत हो? बाई ग, एवढी वर्ष देवकारांना बघून असं कधी वाटलंच नाही. खोटारडी मिली. एक एक दिस कसा बसा रेटत होतो. मरणाची वाट बघत होतो. एवढ्यात एक दिस चमत्कार झाला. माझ्या कन्या राजामुळे, कार्तिक राजामुळे कळलं. आता आता 10 दिवसापूर्वी कळलं का माझी फॅमिली जिवंत आहे. मला माझं वैभव परत मिळू शकतं. यांना भेटायला मला मारायची गरज नाही. जिवंतपणी यांना भेटू शकतो. तेवढ्यात कळलं का आलिनी देवी परत पावल्यावर चालते. दुसरं लग्न करायला लागले. म्हणजे हो, काय सांगताय काय? मालक, मालक म्हणतात मला. तेच ते मालक. हो, काय सांगताय काय? म्हणजे ह्या बाईचं ह्या माणसाची लग्नच झालं नाहीये. हो, आम्हाला तर लग्नाचा 25वा वाढदिवस आहे म्हणून सांगितलं. 25वा वाढदिवस हो, तुम्हाला सांगितलं? कुठे आहे ते गुरुजी? गुरुजी, गुरुजी, हो का? त्या लग्न मंडपात तुम्हाला देवाचा मान असतो. तुम्ही म्हणजे देवच. देव का खोटं बोलतो का? आता तुम्ही मला खरं सांगा, खरं. शालिनी देवीचा आणि आमचा यावर्षी 23व्या लग्नाचा वाढदिवस आहे. तर मग अचानक त्यांचा आणि यांचा 25व्या लग्नाचा कसं काय वाढदिवस असं ना? सांगा ना गुरुजी, गुरुजी सांगा. पाय नाही तर तुमचे पाय सोडणार आहे मी. सांगा सांगा कस काय आमचा 23 त्यांचा 25 कस काय? कॅल्क्युलेशन करतो. 22, 25, आज नवीनच आकडा कळलाय. 23. पॉपकॉर्न आणलेत खरे? म्हणलो होतं ना फिल्म बघायला मिळणार. भारी आहे पण सगळे इमोशन्स आहेत. ड्रामा, इमोशन्स, फायटिंग राहिली. बघू आता काय होतंय. त्या बघा मंडळी, आय एम सॉरी. तुम्ही सगळे या लग्नाला नटून थटून सजून धजून नवरा नवरीला आशीर्वाद द्यायला आला. तुम्हाला वाटलं असेल नवरा नवरी राहिली बाजूला, यो कोण टिकोजीराव मध्ये चोपाटला. आम्ही प्रतापराव नरसिंग फ्रॉम अमरापूर उर्फ मालक. या शालिनी देवी नरसिंग आमच्या अर्धांगिनी, या आमच्या ज्येष्ठ कन्या कार्तिकी देवी नरसिंग, आणि आमच्या कनिष्ठ कन्या मंडळी. आमच्या कनिष्ठ कन्याचं नावच आम्हाला माहित नाही. किती दुर्दैव म्हणायचं एका बापाचं. ज्या लेकरासाठी काळीच तुटतंय त्या लेकराचं नाव सुद्धा माहित नसावा. काय दुर्दैव म्हणायचं. आमच्या आमच्या धाकट्या कन्या बेबीराजे कुठे? बेबीराजे या ना, या या. तुमचा बाप, अगतिक बाप, गरीब बाप, बिचारा बाप हात जोडून विनवणी करतोय. बेबीराजे या, बापा पुढे या आणि कडकडून मिठी मारा या बापाला. बेबीराजे, बेबीराजे. हे रडण्याचे साऊंड डब करायला पाहिजे होते रे.
वेगवेगळे आवाज आहेत, मस्त वाटतंय. माका बरोबर आधीपासूनच माहिती होता ह्या देवकरांच्या घरात ना काहीतरी गडबड नक्की असा म्हणून. तिचा म्यूट करायला पाहिजे. बेबी राजे, कुठे आहेत तुम्ही बेबी राजे? एक डाव या, एक डाव या, एक डाव आम्हाला भेटा एकदा. या बापाच्या काळजाचं पारणं तरी पिटत. कार्तिकराज, तुम्ही तरी सांगा कुठे आहेत आपले बेबी राजे? हा, कुठे कुठे आहेत बाळा? कुठे सांगा. हरामखोर. तुझ्या डोळ्याचं पारणं पिटणार, तुझ्या डोळ्याचं पारणं पिटणार. कोण्या तिला मारायला निघाला होतास काय? आणि मला माहितीये ज्या क्षणी तू त्या दोघींना बघशील ना, त्या क्षणी त्याला संपवायला कमी करणार नाहीस, मला माहितीये. बात आहे. फायटिंग रॅली तू बोललो, सुरू झाली बघ. कडक फिल्म आहे. तू इकडे फक्त तुझा सूड घ्यायला आलास ना इकडे. तू शालिनीला धमकी दिली होतीस ना, तुझ्या पोटात जर उलटी आली तर दोघांनाही जिवे मारेन. आणि हे करण्यासाठी तू कुठल्याही थराला जाऊ शकतो रे नीच माणसा. नाही, मी असं होऊ देणार नाही. तोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे ना, तोपर्यंत मी माझ्या दोन्ही मुलींना काही होऊ देणार नाही. आणि तुला करणं तुला तर मी जिवंत नाही सोडत. ऐकत करा साहेब, मी माझ्या आयुष्यात कुठला डास बी मारणार नाही. कुठला डास बी मारणार नाही. मला ऐका, मी माझ्या सोन्यासारख्या पोरीला कशाला मारी. काय करा रेफरी म्हणून जाणार आहे, कशाला उभा राहतो? ऐका ना, ती सुईन होती आमच्या इथे, एक सुईन तिने हे सगळा घोळ केला होता. तिचं कार असतं तिथं म्हणजे जर का पोरगी त्यांना सगळ्यांना मारून टाकी. आता मी का मारला, मी काय मारू? माझ्यासाठी पोरगी सारखं मी देवाला प्रार्थना केली होती, जेव्हा मला पोरग होते बरं का. पोरगी म्हणजे झाडाची मिठी म्हणजे लक्ष्मी असते हो. पोरगी लक्ष्मी सर्व बसते, लक्ष्मी सर्व. आता त्या शालिनी देवीच्या लोकात काय बसलं? चुप. म्हणजे काय यांचा या काय चालला? शालिनीच्या विरोधात या गटार तोंडातून एक शब्द जरी काढलास ना, साला इथंच्या इथं गाडीन तुला. करशील तू भाई? भाई बसायला चल. भाई चल, भाई नाही होत तो. भाई चल, भाई चल, भाई गप्पा भाई नाही. कुठल्या नवरा बायको भांडण होत नाहीत रे. कोण नवरा बायको भांडत नाहीत एकमेकात, कोणाच्यात गैरसमज होत नाहीत. म्हणून का बाई किंवा अशी तुला नवऱ्याला सोडून पळून जाते काय? हा? मला सांगतो तू, कोण बायको पळून जाते? बरं, पळून गेली तर गेली. कोणाबरोबर अशी तीन लग्नाची राहते, ते बी नवऱ्याला काडी मोड दिल्याशिवाय. लग्ना बगर दुसऱ्या बरोबर राहणाऱ्या बाईला काय म्हणतात माहितीये का? खोटे आहे सगळं. खोटं बोलतोय हा माणूस. खोटं बोलतोय. शालू थांब. हे घे. शालू बस. बाबा, आईला सांभाळ.
बस झालं नाही बाई. काही योगायोग म्हणायचं. त्या दिवशी आपली अमरापूरला भेट झाली, मग आरकेच्या घराबाहेर, आता इथं. आज तरी आमच्या प्रश्नाची उत्तरं देणार मग का आज मी तोंडात लिंबू घेऊन गप बसणार. आज तरी सांगा, आमच्या आयुष्याचा प्रश्न, आमची धाकटी कन्या कुठे तुम्हाला माहित असलं तर तुम्ही तरी सांगा. का भेटायचंय तिला? भेटायचंय? अहो, पोरगी आहे आमची, बाप आहे मी तिचं. तू आणि बाप. बाप म्हणायच्या लायकीचा आहेस का तू? तुला तुझ्या मुलीचं नाव तरी माहितीये? कशी दिसते ती माहितीये? मी डायरेक्ट अरे तुरे बोलायला लागला. यापेक्षा जास्त लायकी नाहीये तुझी. कथेत राहायचं. बेबी राजे, आमच्या बेबी राजे कुठे आहेत? बेबी राजे. रक्ताच्या नात्याने मी आहे तुझी मुलगी. मुलगी, माझी मुलगी. हो, दुर्दैवाने ना माझ्या जन्माचं कारण तू आहेस. पण माझं नाव नीट लक्षात ठेव, मोहिनी महेंद्र देवकर. तुझ्या मृत्यूचं कारण मगाची भर मांडवात तू पुरावे दाखवत फिरत होतास, आता मी दाखवते पुरावा. अंगाला हात लावलास ना तर याद राख, मगाशी माझं नाव नीट ऐकलंस ना? मोहिनी महेंद्र देवकर. तू माझा बाप नाहीयेस, मी कोणी नाहीये तुझी. असलीच ना तर तुझ्या आयुष्यातला शाप समज मला. माझ्या आईला मी वचन दिलंय, नाही तुझं नाक एक दिवस तिच्या पायावर घासायला लावलं ना तर नावाची मोहिनी महेंद्र देवकर नाही,